नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूट ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थीप्रिय अशा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी पी कुमार पुन्हा एकदा स्वागत करतो। आज तुमच्या पुढे एक नवीन चेहरा आल्यामुळे तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला असेल की अबोध सरांनी हा चेहरा कुठून आणलाय। हा चेहरा आणण्यामागे सरांचा कुठेतरी एक उद्देश होता आणि तो उद्देश काय असणार आहे आणि ह्या उद्देशाचं खऱ्या अर्थाने काही फलित होणार आहे का हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला खऱ्या अर्थाने समजणार आहे। आज आपण एक महत्वाचा विषय आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींनी माझ्यापर्यंत, अबोध सरांपर्यंत आणि आपल्या टीम पर्यंत जे सगळे प्रश्न आता मागच्या काही दिवसांमध्ये विचारले होते त्या सगळ्या संदर्भानं हा सगळा व्हिडिओ आपला असणार आहे। आणि तो प्रश्न म्हणजे येणाऱ्या काळात होऊ घातलेली आपली कंबाईनची परीक्षा। आपल्या सर्वांना प्रश्न पडलेला असतो की कंबाईनच्या परीक्षेसाठी आम्ही खूप सारी तयारी करतो परंतु आम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही, थोड्या थोड्या मार्कांनी आमचे निकाल जातात आणि आता आम्ही खऱ्या अर्थानं काय करणं अपेक्षित आहे। आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्हाला सिंगल अटेम्प्ट मध्ये म्हणजे एकाच अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा कशी पास करता येते आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं आणि काय केल्याने, किती वेळ केल्याने आपल्याला या सगळ्या परीक्षेमध्ये निश्चितपणे यश मिळणार आहे। हा सगळा कार्यक्रम मी निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या ज्या गोष्टी इथे पुढे बोलणार आहे त्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे, परीक्षाभिमुख आहे। त्यामुळे इथून पुढे ज्यांना येणाऱ्या काळातली ही परीक्षा पास करायची आहे त्यांनी वही आणि पेन घेऊन माझ्यासोबत कंटिन्यू करायचं आहे। चला तर मग आपण जाऊ आपल्या महत्वाच्या टॉपिक कडे। येणाऱ्या काळात नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला ही परीक्षा पास करायची आहे। सगळ्यात महत्वाची परीक्षा जर कुठली असेल तर ती पूर्व परीक्षा असते, कारण आपला मुख्य परीक्षेचा कितीही अभ्यास असला आणि पूर्व परीक्षा जर आपण क्रॅकच होऊ शकलो नाही, ती मग पॉइंटने असू द्या किंवा 1 मार्काने असू द्या, 2 मार्काने असू द्या, तर पुढच्या कालखंडामध्ये आपला अभ्यास तेवढ्या ताकदीने होत नाही जेवढ्या ताकदीने आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास केलेला असतो। त्यामुळे मला सर्व परीक्षांमध्ये जर महत्वाची कुठली परीक्षा वाटत असेल तर ती निश्चितपणे मी कायम विद्यार्थ्यांना सांगत असतो की ती पूर्व परीक्षा असते। एकदा की तुमची प्रिलिम्स निघाली की पुढे दुसऱ्या दिवसापासून तुमचा अभ्यास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं आणि एका वेगळ्या स्पार्कने किंवा एका मोठ्या लेवलच्या मोटिवेशनने निश्चितपणे आपल्याला काय करता येतो। परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे हे प्रश्न असतात की सर आम्ही इतिहासासाठी काय केलं पाहिजे, आम्ही भूगोलासाठी काय केलं पाहिजे, पीवायक्यूचं विश्लेषण अनेक लोक सांगतात ते कसं केलं गेलं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने आम्ही अभ्यास केला आणि किती तासापर्यंत अभ्यास केला तर ही परीक्षा आम्हाला पास करता येते। त्या सगळ्या संदर्भानं हा पुढचा सगळा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला उपयोगी असणार आहे। ज्यांना ज्यांना असं वाटतंय की मला येणाऱ्या काळातली पूर्व परीक्षा पासच करायची आहे त्यांनीच कृपया हा व्हिडिओ पुढच्या कालखंडापर्यंत कंटिन्यू करा, अन्यथा बाकी लोकांनी इथेच थांबलं तरी चालेल। आता जाऊ आपण पुढे। बघा, पुढच्या कालखंडामध्ये आपली ही परीक्षा आहे संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा। कुठली परीक्षा आहे? पूर्व परीक्षा आपली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि ही जी टॅगलाईन आहे काय करावे काय करू नये हा सगळा उपक्रम या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे की या परीक्षेसाठी तुम्ही परीक्षा पास होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे आणि परीक्षेसाठी किंवा परीक्षेच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपण काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे। खूप सारे विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात, प्रचंड मेहनत करतात आणि तरी देखील त्यांना यश मिळत नाही। त्याच्या मागे काहीतरी गोष्टी ते करत असतात ज्या केल्या नाही पाहिजे परीक्षेच्या दरम्यानच्या सगळ्या कालखंडामध्ये, हे सुद्धा मी या ठिकाणी सरते शेवटी सांगणार आहे। आणि तुम्हाला इथे दिसत असेल की ओनली 1 अटेम्प्ट इज इनफ, ओनली 1 अटेम्प्ट इज इनफ। तुम्हाला ज्या परीक्षेतून पद मिळणार आहे ती जी परीक्षा आहे, तो जो सगळा अभ्यासक्रम आहे, तो जो कालखंड आहे तो तुम्ही खऱ्या अर्थानं जगलं गेलं पाहिजे। आणि ते जर तुमच्याकडून होत असेल तर निश्चितपणे त्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला काय मिळते, निश्चितपणे पद मिळते। ती परीक्षा तुम्ही पास करू शकता, ती पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या किंवा परीक्षेचा कुठलाही टप्पा असू द्या। तर त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये ही सगळी परीक्षा पास करण्यासाठी आपल्याला काय काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे। आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे खऱ्या अर्थानं या टॅगलाईनचा अर्थ काय आहे।
आता या ठिकाणी अशा पद्धतीची टॅगलाईन घेण्यामागे माझा उद्देश तुमच्या प्रती काय आहे हे सुद्धा मी सरते शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण जाऊ सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल ह्या सगळ्या संदर्भामध्ये, तर दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला ह्या पूर्व परीक्षेच्या अँगलनं महत्वाच्या असतात. ते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला अभ्यासक्रम. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे आणि जगातली अशी कुठलीच परीक्षा कठीण नाही जिचा अभ्यासक्रम दिलेला असतो. आलं का लक्षात? अभ्यासक्रम दिलेला असतो, अशी कुठलीच परीक्षा कठीण नसते. त्यामुळे ही सुद्धा परीक्षा कठीण नाही आहे, ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही ध्यानात ठेवा. आणि सोबतच या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने परीक्षा झालेल्या आहे त्या सगळ्या प्रश्नपत्रिका सुद्धा वेबसाईटवर अवेलेबल आहे. हे जे दोन आहे अभ्यासक्रम आणि PYQ ज्याला आपण म्हणतो, हे आपले खऱ्या अर्थानं गुरु असले पाहिजे आणि त्यानंतर मार्गदर्शक आणि महत्वाचे संदर्भ पुस्तकांचा नंबर लागतो. त्यामध्ये कुठले संदर्भ वापरले पाहिजे, PYQचे अनालिसिस कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर ह्या सगळ्या सिलेबसमध्ये कसा फ्रेम केला गेला पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. तर आता आपण जाऊ आपल्या सिलेबसच्या पॉइंटकडे. बघा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला महाराष्ट्र अराजपत्रित परीक्षा गट ब आणि गट क. पूर्वी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकत्रित परीक्षा होत होती, परंतु यावर्षीपासून आपल्याला वेगवेगळ्या ह्या पूर्व परीक्षा होताना आपल्याला दिसतात. परंतु जरी परीक्षा वेगवेगळ्या होत असल्या तरी पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आयोगाने दिलेला होता तो पूर्वी प्रमाणेच त्यांनी काय केलेला आहे, कंटिन्यू केलेला आहे. मात्र प्रश्नांच्या स्वरूपांमध्ये, प्रश्नपत्रिकांच्या दर्जांमध्ये आणि सोबतच वेटेजमध्ये म्हणजे विषयांच्या महत्वांमध्ये सुद्धा कमी जास्त अशा पद्धतीचा बदल ह्या लोकांनी केल्याचा आपल्याला मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस केल्यानंतर निश्चितपणे लक्षात येतं. आता आपण पाहू ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 100 गुणांसाठी आहे. ही गोष्ट पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्या. कुठली परीक्षा आहे? पूर्व परीक्षा आहे. मी सध्या आजच्या भागामध्ये फक्त पूर्व परीक्षा कशी पास करायची आणि त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आणि काय नाही केलं गेलं पाहिजे आपल्याकडून या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्याचा निश्चितपणे काय करतो आहे, प्रयत्न करतो आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चला पुढे तुम्हाला दिसते आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या सगळ्या संदर्भामध्ये एक परीक्षा योजना दिलेली आहे की ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे त्यांनी अगोदरच क्लिअर केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही सामान्य क्षमता चाचणी असेल. म्हणजे या सगळ्या सिलेबसमध्ये जे सगळे विषय दिले गेलेले असतील ते फार काही खोलात त्यावर प्रश्न विचारले जाणार नाही, तर जनरल अशा पद्धतीचे प्रश्न त्या विषयाचं जनरल नॉलेज, वरवरचं नॉलेज किमान तुम्हाला असणं अपेक्षित आहे असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला या सगळ्या शब्दप्रयोगाच्या माध्यमातून म्हणायचं आहे. ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. इथे बघा प्रश्नांची संख्या आपल्याला दिसते किती आहे, 100 आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100 प्रश्न असणार आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं 100 गुण असणार आहे. म्हणजेच प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी विचारला जाणार आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय झालेली आहे, क्लिअर झालेली आहे. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो की त्याचा जो स्टँडर्ड आहे म्हणजे दर्जा जो आहे तो पदवीच्या लेवलचा असेल असं त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न विचारत असताना किमान कुठल्याही विषयामध्ये एखादा साधारण मुलगा पदवी झालेला आहे त्याला काही डिस्टिंक्शन लागत नाही किंवा मेरिट यावं लागत नाही किंवा गोल्ड मेडल मिळवावं लागत नाही, असं काहीच लागत नाही. जनरल पदवी घेतलेला कुठलाही उमेदवार या ठिकाणी परीक्षा देऊ शकतो आणि त्याला त्या प्रश्नाचं उत्तर काय करता आलं पाहिजे, टॅकल करता आलं पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न असतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या प्रश्नपत्रिकेचं माध्यम म्हणजे प्रश्नांचं जे माध्यम आहे ते दोन्ही असेल. म्हणजे मराठीतून सुद्धा तो प्रश्न असेल आणि इंग्रजीतून सुद्धा असेल. बऱ्याच लोकांचं काय होतं की एखादा मराठीतला शब्द आपल्याला समजत नाही परंतु इंग्रजीतला शब्द पटकन समजतो, कारण तो अंगवळणी पडलेला आहे. त्यात आपल्याला काही त्यामध्ये फार खोलात जायचं नाही किंवा तो आपला दोष आहे असं म्हणायचं नाही. किंवा काही शब्द आपल्याला मराठीतले पटकन समजतात परंतु इंग्रजीतला शब्द आपल्याला समजत नाही. अशा वेळेस आपल्याला हे प्रश्न दोन्ही भाषेत दिलेले आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एखादा प्रश्न वाचल्यानंतर, मराठीतून वाचल्यानंतर एखाद्या शब्दाचं किंवा वाक्यरचनेचा अर्थ समजला नाही तर आपण निश्चितपणे इंग्लिशमधून वाचू शकतो किंवा इंग्लिशमधून वाचल्यानंतर समजलं गेलं नाही तर मराठीतून सुद्धा आपल्याला वाचण्याची मुभा या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुमचा परीक्षेचा कालावधी हा 1 तासांचा असेल. 1 तासानंतर 1 सेकंदासाठी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला वेळ दिलेला नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच एकाच तासात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहे आणि ते 100 गुणांसाठी आहे. ही गोष्ट या ठिकाणी त्यांनी काय केलेली आहे, क्लिअर केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. म्हणजे काय असेल,
ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असेल, एक प्रश्न त्याला 4 पर्याय किंवा एक प्रश्न त्याला 4 पर्याय त्याचे पर्यायी पुन्हा उत्तर, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी असेल असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा योजनेच्या अंतर्गत या सगळ्या बाबी आपल्याला दिलेल्या आहे. म्हणजे आपल्याला हे क्लिअर झालं की आपली परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेली हे 100 गुणांची आहे, 100 प्रश्न असणार आहे, एमसीक्यू टाईपचे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहे, एक प्रश्न त्याला 4 पर्याय देणार आहे, त्यापैकीच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, उत्तर निवडायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण 1 तासाच्या आतच ते सोडवायचं आहे हेही सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की त्याचा जो दर्जा आहे तो सुद्धा कसा असेल, पदवीच्या लेवलचा असेल आणि मराठीत सोबतच इंग्रजीमधून सुद्धा हा प्रश्न आपल्याला काय करता येणार आहे, वाचता येणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि प्रश्नपत्रिकेची संख्या सुद्धा त्यांनी सांगितली की एकच असेल, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलं की नकारात्मक गुणदान पद्धती ह्या परीक्षेला लागू आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता नकारात्मक गुण पद्धती कशा पद्धती आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितल्याप्रमाणे बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 आपण ज्याला म्हणू, 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून काय करण्यात येईल, वजा करण्यात येईल असं त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली गेली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेमध्ये पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल. म्हणजे काय असेल, अशा पद्धतीचा जो आपला गोल असतो तो समजा आपण असा अर्धाच गोल केला तर याला काय समजल्या जाईल, रॉंग समजला जाईल. परंतु जर असा ब्लँक असेल तर तो काय केला जाणार नाही, तो त्या ठिकाणी पकडला जाणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच ग्राह्य धरली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल म्हणजे ब्लँक असेल तर त्याला नकारात्मक गुणपद्धती लागू नसेल असंही त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला ह्या परीक्षेच्या योजनेच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, पुढे आता आपल्याला दिसतो अभ्यासक्रम, सगळ्यात महत्वाची बाब आहे. आता आपल्याला या पूर्व परीक्षेसाठी किती विषय अभ्यासायचे आहे, त्या विषयांचे प्रकरण कोणते आहे, घटक कोणते आहे, उपघटक कोणते आहे, कोणकोणत्या घटकांचा आपण अभ्यास केला गेला पाहिजे, कोणकोणत्या उपघटकांवर मागच्या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विशेष भर दिला गेलेला आहे, हे सुद्धा सांगण्याचा मी या ठिकाणी काय करणार आहे, टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणार आहे. बघा, पहिला विषय या ठिकाणी येतो सामान्य क्षमता चाचणीमध्ये इतिहास. यांनी एकच सेंटेन्स आपल्याला सांगितलं, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मी याला काय करतो, रेड बॉक्स करतो. विशेषतः महाराष्ट्र म्हणजे कंटेम्पररी एज मध्ये ज्यावेळेस आपण आधुनिक भारताचा इतिहास पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्या त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी घडलेल्या होत्या आणि त्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या, महाराष्ट्र कसा होता, या सगळ्या संदर्भाने परीक्षेला प्रश्न विचारणार आहे असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितलं. असंच का सांगितलं असेल, याचं कारण आहे, याचं नाव आहे MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपण महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा करणार आहोत, त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आपल्याला आधुनिक भारतासोबत माहित असलाच पाहिजे असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काय आहे सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता ह्या एवढ्या ओळीवरून आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा अभ्यास म्हणजे किती अभ्यास केला गेला पाहिजे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्या संदर्भाने आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ज्या सगळ्या प्रश्नपत्रिका घेतल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये या भागावर कशा पद्धतीचे प्रश्न आणि कोणकोणत्या इयर वाईज वर अर्थातच कोणकोणत्या भागांवर, कोणकोणत्या कालखंडांवर, कोणकोणत्या व्यक्तींवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहे याचा अंदाज आपल्याला पहिल्यांदा घ्यावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल, PYQचं अनालिसिस करावं लागेल, त्याचं विश्लेषण करावं लागेल. आलं का लक्षात? म्हणजे ही गोष्ट सुद्धा या सगळ्या परीक्षेच्या अँगलने काय आहे, महत्वाचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस इतिहासाचा भाग पाहू त्यावेळेस निश्चितपणे पाहू की कोणत्या भागाला आधुनिक भारताचा इतिहास आपण म्हणतोय, कोणत्या भागाला महाराष्ट्राचा इतिहास म्हणतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक अभ्यास करत असताना ब्रिटिशांच्या आगमनापासून सुरुवात करतात. म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनापासून देशाच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या कालखंडाला आपण सरळ सरळ काय म्हणत असतो, आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो. परंतु हे जरी ढोबळमानाने म्हणत असलो तरी हा जो PYQचा ट्रेंड आहे, हा सगळा ट्रेंड पाहता सामाजिक धार्मिक चळवळींवर आतापर्यंत प्रश्न जास्त विचारले, महाराष्ट्रातल्या
समाज सुधारकांवर प्रश्न जास्त विचारले, त्यांच्या कार्यपद्धतींवर प्रश्न विचारले, त्यांच्या संघटनेवर प्रश्न विचारले, त्यांनी काढलेल्या पुस्तकांवर प्रश्न विचारले, त्यांच्या महत्वाच्या वाक्यांवर प्रश्न विचारले, त्यांनी एखादा छापखाना काढलेला असेल तर त्याला कोणी मदत केली ह्या अँगलनं सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. हे आपल्याला कधी कळतं ज्यावेळेस आपण ह्या PYQचं काय करतो, अनालिसिस करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला कळतं की निश्चितपणे आपल्याला हे काय करावं लागेल, अशा पद्धतीचा अभ्यास करावा लागेल. हा सगळा घटनाक्रम ज्यावेळेस इतिहास विषयाची स्ट्रॅटेजी आपण पाहणार आहोत त्यावेळेस निश्चितपणे मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला काय करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, पुढचा विषय आपल्याला दिसतो भूगोल. भूगोलामध्ये आपल्याला सांगितलं महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह, इथे सुद्धा सांगितलेलं आहे आपल्याला की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भानं इतर सगळा भूगोल पाहायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके. या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधले प्रमुख पिकं सगळेच्या सगळे पिकं नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. महत्वाची शहर, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. आता इत्यादी म्हटल्यानंतर हे सगळे टॉपिक तर येणारच आहे आणि त्या रिलेटेड इतर सगळे जे महत्वाचे भूगोलामधले टॉपिक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी कव्हर करणं निश्चितपणे काय असणार आहे, क्रमप्राप्त ठरणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यावेळेस अबुज पाटील सर तुम्हाला भूगोल शिकवतील त्यावेळेस तुम्हाला सांगेल की PYQचा ट्रेंड कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या PYQचं अनालिसिस केलं गेलं पाहिजे आणि त्याच्या आधारित भूगोलाचा अभ्यास कसा करावा या संदर्भानं सुद्धा एक महत्वाचा व्हिडिओ अबुज पाटील सर तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. पुढे बघा, अर्थव्यवस्था. या ठिकाणी अर्थशास्त्र आपल्याला म्हटलेलं नाही आहे तर उल्लेख केलेला आहे अर्थव्यवस्था. त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, इंडियन इकॉनॉमीचा आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. इतर जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून भारताच्या पंतप्रधानांना सल्ला द्यायचा मुळीच नाही आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला लिमिटेड अभ्यास करायचा आहे आणि वरवरचा अभ्यास करायचा आहे. खूप फार डीप मध्ये सुद्धा जाण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या तर पटकन तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये बघा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. त्यामध्ये आपल्याला दुसरा टॉपिक त्यांनी दिलाय तो म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था. यामध्ये बजेट अर्थातच अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. याच सगळ्या घटकांवर आतापर्यंत कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. या बाहेर कुठेच प्रश्न गेलेला नाही. त्यामुळे हे सगळे टॉपिक व्यवस्थित जर आपण केले, PYQचा ट्रेंड पाहिला आणि यातल्या सगळ्या महत्वाच्या संकल्पना जर आपण समजून घेतल्या तर निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपल्याला एखादा हे जरी आपल्याला असा एक शब्द दिसत असेल शेती, परंतु भारताच्या शेतीच्या सगळ्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारले गेले जाणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. इथे उद्योग म्हटल्यानंतर काय, तर भारतातील उद्योग, परकीय व्यापार म्हणजे इतर राष्ट्राशी भारताचा कशा पद्धतीने व्यापार चाललेला आहे. बँकिंग म्हटल्यानंतर भारतातली बँकिंग सिस्टीम आपल्याला अभ्यासायची आहे. लोकसंख्या म्हटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जनगणना आणि भारतातल्या सगळ्या लोकसंख्येच्या अवस्थेसहित लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी काय करा, लक्षात घ्या. भारतातल्या दारिद्र्याच्या संदर्भातल्या महत्वाच्या समित्या असतील, आलं का लक्षात, महत्वाची आकडेवारी असतील, बेरोजगारीच्या संदर्भातले सुद्धा असेल. ह्या सगळ्या बाबींवर आतापर्यंत कसे प्रश्न विचारले आणि पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा सुद्धा आपल्याला काय घ्यायचा आहे, आढावा घ्यायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिसते 4 नंबरवर चालू घडामोडी. यात सुद्धा इतिहासासारखं एकच महत्वाचं सेंटेन्स दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, तुम्हीच वाचा, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. आलं का लक्षात, म्हणजे जगातल्या महत्वाच्या घडामोडींवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे. भारतातल्या महत्वाच्या घडामोडीवर प्रश्न विचारले जाणार आहे. महाराष्ट्र म्हणजे ज्याला आपण म्हणू प्रादेशिक घडामोडी, म्हणजे महाराष्ट्रात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय विचारले जाणार आहे, प्रश्न विचारले जाणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मग आपल्याला प्रश्न पडतो, सर जगातल्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही अभ्यास करायचा का, जगातली प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे का, काल परवा कोणतरी रशियाच्या एका मंत्र्यांनी आत्महत्या केली, मग त्यावर प्रश्न येईल का. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुमचे असतील. ज्यावेळेस आपण या सगळ्या चालू घडामोडीचं सेशन पाहू त्यावेळेस निश्चितपणे कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि कोणत्या घटकांचा रिलेव्हन्स हा परीक्षेशी आहे हे सुद्धा आपण तपासण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. जागतिक
घडामोडीमध्ये अशा महत्वाच्या घडामोडी ज्या जगात पहिल्यांदाच घडत आहे आणि सोबतच ज्याचा कुठेतरी भारताशी संबंध येतो आहे, अशा सगळ्या जागतिक महत्वाच्या घडामोडी ह्या आपल्यासाठी महत्वाच्या आहे. भारतातल्या प्रमुख महत्वाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तुम्हाला ऑपरेशन सिंदूर काय आहे असं विचारल्याबरोबर पटकन सांगता आलं पाहिजे की नाही, ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैनिकांनी आपल्या शत्रू राष्ट्राच्या विरोधामध्ये राबवलेली एक काय होती, मोहीम होती अलीकडच्या काळातली, असं आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या महत्वाच्या घडामोडींवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे. जसं की महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण होते, किंवा महाराष्ट्रात समजा सत्ता स्थापनेचा नुकताच कार्यक्रम पार पडलेला असेल तर मंत्रिमंडळावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. खातेवाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्र शासन एखाद्या व्यक्तीला समजा पुरस्कार देत असेल, किंवा महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालेलं असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये एखादं पुस्तक फार चर्चेला गेलेलं असेल, तर अशा अँगलनं सुद्धा या सगळ्या घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. ते सुद्धा आपण आतापर्यंत आलेल्या सगळ्या PYQचा अनालिसिसचा पार्ट आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस निश्चितपणे डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की राज्यशास्त्र, यामध्ये भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात आहे. भारतीय राज्यघटनेचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि सोबतच पंचायत राजचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. या पंचायत राजमध्ये सुद्धा ग्रामीण आणि शहरी असे दोन पार्ट पडतात, ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक सगळं प्रशासन, महसूल प्रशासन, अशा सगळ्या भागांवर या ठिकाणी प्रश्न असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, पुढचा टॉपिक आहे सामान्य विज्ञान. या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा शब्दप्रयोग विचारलेला आहे, तो म्हणजे सामान्य, म्हणजे जनरल सायन्सवर या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे. टेक्नॉलॉजीवर प्रश्न येणार नाही, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या ठिकाणी क्लिअर केलं. यामध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, वनस्पतीशास्त्र बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन, याच सगळ्या भागांवर प्रश्न विचारले जाणार आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी काय केलेली आहे, क्लिअर केलेली आहे. आणि हे सगळे प्रश्न पदवीच्या लेवलचे असेल, 12वीच्या लेवलचे असेल, 12वी पर्यंतचं जर सायन्स आपण 11वी 12वी पर्यंतचं व्यवस्थित केलं तर निश्चितपणे हा सगळा भाग आपला काय होईल, कव्हर होईल. अशाच पद्धतीचे साधे सोपे सरळ प्रश्न या सगळ्या भागावर विचारले जाणार आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या भागांमध्ये आपण जर वेटेज पाहिलं, म्हणजे फिजिक्सवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले किंवा किती प्रश्न विचारले, केमिस्ट्रीवर किती प्रश्न विचारले, त्यानंतर बायोलॉजीवर प्रश्न किती विचारले, झूलॉजीवर प्रश्न किती विचारले, बॉटनीवर प्रश्न किती विचारले, हायजीनवर प्रश्न किती विचारले, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, PYQचं व्यवस्थित अनालिसिस करावं लागेल इयर वाईज. आणि आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या भागामध्ये वेटेज कोणत्या भागाला जास्त दिलेला आहे, म्हणजे कोणता भाग आपण अजून व्यवस्थित करणं अपेक्षित आहे, हे सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला लक्षात येईल कशावरून, PYQच्या अनालिसिस वरून. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बघा, पुढे तुम्हाला दिसते 7वा नंबरचा विषय, तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा. अंकगणितामध्ये सांगितलं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर पदवी लेवलची परीक्षा आहे, कुठली आहे, पदवी लेवलची परीक्षा आहे आणि आपण एका सरकारी चांगल्या पदासाठी अभ्यास करतोय आणि यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की गणित, आणि त्यामध्ये सांगितलं बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. म्हणजे काय, ते या ठिकाणी ते 2+2 किती होणार आहे हे आपल्याला विचारणार आहे का, नाही. अलग लक्षात. तर आपल्याला त्या सगळ्या संदर्भानं एक प्रकारचे समीकरण विचारले जाणार आहे, सोबतच दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी असं आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं उमेदवार किती लवकर व अचूकपणे, म्हणजे या ठिकाणी स्पीड अँड ॲक्युरेसी, तुम्ही फार गतीनं एखादी गाडी चालवत आहे परंतु ऍक्सिडेंट होत असेल तर उपयोग नाही. म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला गतीनं सुद्धा चालवायचं आहे ती गाडी आणि ॲक्युरेसी सुद्धा मेंटेन ठेवायची आहे, म्हणजे अचूकपणे विचार करू शकतो. हे आजमावण्यासाठी त्या ठिकाणी बुद्धिमापन चाचणीच्या संदर्भाने या सगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला सांगलेलं आहे. आता हा सगळा भाग होता सिलेबसचा पार्ट, म्हणजे कशाचा होता, अभ्यासक्रमाचा पार्ट होता. की यामध्ये आपल्याला सांगितलं इतिहासावर प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला की आधुनिक भारत, विशेषतः महाराष्ट्र, अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी उल्लेख केलेला आहे. परंतु तुम्ही जर कंबाईनचा ट्रेंड जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येतं की समाज सुधारकांच्या सगळ्या कार्यांवर
त्यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या संघटनांवर, त्यांच्या महत्वाच्या वाक्यांवर, त्यांच्या पुस्तकांवर, त्यांनी केलेल्या सगळ्या कार्यांवर, परिषदांवर अशा अँगलनं प्रश्न या ठिकाणी इतिहासामध्ये विचारल्याचं आपल्याला लक्षात येतं. जरी या ठिकाणी आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं म्हटलं आणि त्यामध्ये कुठेच समाज सुधारकांचा इतिहास किंवा समाज सुधारक असं वाक्य किंवा शब्दप्रयोग दिसत नसलं तरी समाज सुधारकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहे इतिहासामध्ये हे आपल्याला लक्षात येतं. कधी लक्षात येतं? ज्यावेळेस आपण PYQचं अनालिसिस करतो, आपण इयर वाईज सगळे आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सुद्धा चाळून घेणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला राज्यघटनेच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि कशा पद्धतीने झाली, त्या सगळ्या पूर्वी ब्रिटिशांचे कोणकोणते कायदे होते, त्या सगळ्या घटनांवर, इतर महत्वाच्या घटनांचा कशा पद्धतीने प्रभाव होता, घटना समिती, कामकाज, भारतातली सगळी न्याय व्यवस्था, संसदीय व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि पंचायत राज, ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी सगळं जे प्रशासन आहे त्या सगळ्या अँगलनं या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे. सामान्य विज्ञानामध्ये जनरल सायन्सच्या अँगलनं प्रश्न, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर रसायनशास्त्र, सोबतच बायोलॉजी, ह्या सगळ्या घटकांवर प्रश्न विचारणार आहे. हे असं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, हायजीन सहित. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की राज्यघटना हा घटक आपण आता डिस्कस केला. चालू घडामोडीच्या अँगलनं सुद्धा जागतिक घडामोडी, भारतातल्या घडामोडी आणि सोबतच महाराष्ट्रातल्या घडामोडी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, सांगलेलं आहे. आता ह्या सगळ्या सिलेबसच्या अँगलनं आपल्याला एक गोष्ट पाहायची आहे, ती म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे 100. या ठिकाणी विषय आपल्याला दिलेले आहे, किती विषय दिलेले आहे? टोटल विषय दिलेले आहे 8, अंकगणित बुद्धिमत्तेसहित. आता कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जाणार आहे हे आपल्याला कधी कळेल? ज्यावेळेस आपण मागच्या वर्षीची काय पाहू, प्रश्नपत्रिका पाहू, त्यावेळेस आपल्याला कळेल की इतिहासावर प्रश्न किती विचारले जाणार आहे, भूगोलांवर प्रश्न किती विचारले जाणार आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न किती विचारले जाणार आहे, आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न किती विचारले जाणार आहे, समाज सुधारकांवर प्रश्न किती विचारले जाणार आहे, त्यात सुद्धा कुठले समाज सुधारकांवर जास्तीत जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहे, म्हणजे आयोगाचा ट्रेंड काय आहे, इथपर्यंत अनालिसिस करण्याचा सगळा प्रयत्न आपण प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये करणार आहोत. त्यासाठी म्हणजे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या या सगळ्या परीक्षांना ज्यांना सामोरं जायचं आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आता मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण प्लॅनिंग पूर्व एक महत्वाची टार्गेट बेस मेंटरशिप बॅच घेऊन येतोय. आणि त्या सगळ्या बॅच मध्ये मी असेल, अबुज पाटील सर असेल, गणेश सर असेल, रतन सर असेल, आपली संपूर्ण उत्कर्षची जी टीम आहे ती सगळी टीम तुमच्या यशासाठी 24 आवर काम करण्यासाठी तयार आहे. जर तुमची तयारी असेल की येणाऱ्या काळात होऊ घातलेली ही परीक्षा मला पासच करायची आहे, तरच तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये काय करा, विचार करा. दुसरी गोष्ट, या सगळ्या संदर्भामध्ये आपण सांगितलेलं आहे, एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी तुम्हाला दिसते, ती म्हणजे only one attempt is enough. परीक्षेसाठी फक्त एकाच चांगल्या अटेम्प्टची गरज आहे. जर येणाऱ्या काळात ही अटेम्प्ट तुमच्यासाठी ओनली वन अटेम्प्ट असेल, म्हणजे याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला ही परीक्षा पास करायची असेल, तर निश्चितपणे या सगळ्या उपक्रमांचा तुम्ही सकारात्मक विचार करा आणि निश्चितपणे आपल्या टीमशी काय करा, जोडल्या जाल. आता ही जी बॅच आहे आपली टार्गेट ओरिएंटेड मेंटरशिपची जी बॅच आहे, यामध्ये आपण काय काय घेणार आहोत आणि ही बॅच कशी असणार आहे, त्यामध्ये शिकवण्याची पद्धत कशी असणार आहे, कोण कोण शिकवणार आहे आणि ह्या बॅचचं सगळं वैशिष्ट्य काय आहे, आणि मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल की या बॅचचा उद्देश काय आहे ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या बॅचची सुरुवात आहे 20 जुलै 2025. आता तुम्ही जर ह्या 20 जुलै ह्या तारखेकडे जर पाहिलात तर तुम्हाला कदाचित कळेल 20 जुलैला आहे रविवार. जनरली रविवारी कुठली बॅच नसते, परंतु आपल्या इन्स्टिट्यूटला सुट्टी कधीच नसते हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे रविवारी सुद्धा आपल्या इन्स्टिट्यूटला सुट्टी नसते. त्यामुळे 20 तारखेला आपली ही काय होत आहे, बॅच लॉन्च होत आहे. आणि या दिवसापासून ज्यांना इथे आपली जी टॅगलाईन आहे, प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी आहे ना, मग चला आपला प्रवेश काय करा, निश्चित करा. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही
6 तास, किमान 6 तास, 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास, 16 तासापर्यंत तासनतास अभ्यास करण्याची तुमची मानसिकता असेल, तयारी असेल, तेवढा वेळ तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे या सगळ्या उपक्रमांचा फायदा घ्या. मी तुम्हाला एवढं सांगेल की मार्केटमध्ये कितीही कट ऑफच्या चर्चा असू द्या, तुम्हाला 10 मार्क जास्त असणार या सगळ्या उपक्रमानंतर, एवढं निश्चितपणे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. या सगळ्या संदर्भाने आपल्याला शिकवण्यासाठी ही सगळी टीम आहे, ज्यामध्ये अबुज पाटील सर भूगोल आणि चालू घडामोडींचा विषय शिकवतील, प्रवीण राऊत सर आहे जे अर्थव्यवस्था शिकवतात. अबुज पाटील सरांचा अनुभव तुम्हाला सर्वांना निश्चितपणे माहीतच आहे. प्रवीण राऊत सरांचा सुद्धा अनुभव फार दांडगा आहे, त्यांनी अनेक लोकांना मेंटरशिप दिलेली आहे, त्यांच्या मेंटरशिपच्या अंडर सुद्धा अनेक विद्यार्थी काय झाले, सक्सेस झालेले आहे. प्रसाद सर बुद्धिमत्तेचा विषय घेणार आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये PYQचं अनालिसिस आणि बदलता आयोगाचा ट्रेंड याच्या संदर्भामध्ये सुद्धा सरांनी बरेचसे लेक्चर आतापर्यंत फार चांगले घेतलेले आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांचा निकाल सुद्धा आलेला आहे. यामध्ये रतन सर आहे, तो रतन सरांकडे गणित हा विषय आहे. आपल्या सर्वांना रतन सर परिचितच आहे. रतन सरांच्या बाबतीत वेगळं काही किंवा विशेष मी बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही. गणेश सर आपल्या सर्वांचे लाडके आणि वारंवार तुम्हाला भेटत राहतात वेगवेगळ्या चांगल्या गुड न्यूजच्या माध्यमातून. गणेश सर आपल्याला या ठिकाणी विज्ञान आणि राज्यव्यवस्था हा विषय शिकवणार आहे. माझ्याकडे जो विषय आहे तो विषय आहे इतिहास आणि पंचायत राज. इतिहास आणि पंचायत राजच्या संदर्भामध्ये हा सगळा जो भाग आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे. आता हे सगळं शिकवत असताना ही आपली टीचिंगची टीम आहे, म्हणजे तुम्हाला तो सगळा विषय, ते घटक, प्रकरण, उपघटक, आतापर्यंतच्या परीक्षेचा ट्रेंड आणि तुम्ही काय करणं अपेक्षित आहे हे सगळं करून घेणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्यांचा, वेगवेगळ्या परीक्षा पास केलेल्यांचा, सोबतच या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत कित्येक विद्यार्थी घडलेले आहे याचा सुद्धा काय आहे, वारसा आहे समृद्ध अशा पद्धतीचा, आणि तो अनुभव सुद्धा आहे. त्यानंतर आहे प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष दिले जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण टार्गेट हा शब्द वापरलेला आहे. टार्गेट म्हणजे काय, समजा तुमचा आज तुमच्या शेड्यूल मध्ये काय असेल, भूगोल आणि इतिहास हे विषय असेल तर तुम्ही खरंच भूगोल आणि इतिहासाचा अभ्यास करत आहे का, तुम्ही हे सगळे व्हिडिओ व्यवस्थित पाहत आहेत का, ह्या सगळ्या संदर्भानं तुमच्यावर आपल्या संपूर्ण टीमचं काय असणार आहे, लक्ष असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच एखाद्याला समजा टंगळ मंगळ करायचं असेल तर त्याला आपण कुठल्याही टप्प्यावर त्याची फीस परत देऊन त्याला आपण म्हणू शकतो की बाबा रे तू या बॅच मधून काय कर, बाहेर पड. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक विषयाच्या हस्तलिखित नोट्स, म्हणजे त्या शिक्षकांनी वेगवेगळ्या संदर्भांचा अभ्यास करून आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि येणाऱ्या काळामध्ये आयोग कुठल्या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकते याचा इत्तमभूत अभ्यास करून अशा पद्धतीच्या हस्तलिखित ज्या नोट्स आहे त्या तुम्हाला मिळणार आहे. टॉपिक नुसार सराव पेपर व विश्लेषण, आता ह्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे. समजा तुम्हाला राज्यघटनेच्या निर्मितीचा पार्ट तुम्हाला एखाद्या सरांनी शिकवलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या सगळ्या भागावर काय होणार आहे, टेस्ट होणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी शिकतो आणि शिकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये किती % अॅक्युरेसी आहे, म्हणजे कालच आपला टॉपिक संपला आणि आज आपला पेपर झाला आणि त्यामध्ये आपल्याला किती % लागतात, 100% लागतात. तरच निश्चितपणे आपण येणाऱ्या 3-4 महिन्यानंतरची जी परीक्षा आहे ती परीक्षा काय होऊ शकतो, पास होऊ शकतो. नाहीतर जनरली खूप मुलं पुस्तक वाचणं म्हणजे अभ्यास असं समजतात. मित्रांनो, पुस्तक वाचणे म्हणजे अभ्यास नव्हेच. पुन्हा सांगतो तुम्हाला, पुस्तक वाचणे म्हणजे मुळीच अभ्यास नव्हे. अभ्यास या घटकामध्ये पुस्तक वाचण्यासहित, लेक्चर करण्यासहित, सराव पेपर सोडवण्यासहित उत्तम मार्क मिळवणे म्हणजे अभ्यास. ज्याला उत्तम मार्क मिळतात त्याचा अभ्यास चांगला आहे, ज्याला मार्क्स मिळत नाही त्याला काय नाही, त्याचा अभ्यास व्यवस्थित नाही. दुसरं तिसरं काहीच कारण नाही, एवढं या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या सगळ्या बॅच केल्यानंतर, ह्या सगळ्या मेंटरशिपचा लाभ घेतल्यानंतर तुम्हीच मला सांगाल की सर खूप फायदा या सगळ्या घटकांचा आम्हाला झालेला आहे आणि आमचा निकाल आलेला आहे. आतापर्यंतचा मी तुम्हाला काय सांगतो, इतिहास सांगतो. पुढे बघा, 65+ मार्क कसे मिळतील यावर आपण विशेष भर देणार आहोत. म्हणजे प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी त्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि आपल्याकडून त्या विषयाचा शिक्षक पूर्णपणे अभ्यास करून घेतला जाणार आहे. त्या संबंधित शिक्षकाचं संबंधित विद्यार्थ्यांवर पूर्णपणे लक्ष असणार आहे. ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी आपण मेन्शन केलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या वैयक्तिक अभ्यासातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या संबंधित शिक्षकांशी बोलून चर्चा करून तुम्हाला काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. एखादा घटक असा होत असतो की शिकवण्याच्या फ्लो मध्ये तो समजत नाही,
मग आपण तो तसाच सोडून देतो. तसं त्या ठिकाणी करता कामा नये. तर आपण संबंधित शिक्षकांशी प्रश्न विचारण्याची मुभा सुद्धा ठेवलेली आहे आणि संबंधित शिक्षक तुम्हाला त्या विषयामध्ये प्रत्येक टप्प्यावर मदत करणार आहे, ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. पुढे बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असेल. म्हणजे काही आपल्या ज्या बंधू भगिनी आपल्यासोबत मागच्या वेगवेगळ्या बॅचला जोडलेल्या आहेत त्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव आलेला आहे की काही लोक पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करतात, काही लोक वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये अभ्यास करतात, काही लोकांवर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहे. अशा लोकांसाठी जे लोक त्या वेळेमध्ये लाईव्ह येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ती बॅच रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये काय असेल, अवेलेबल असेल. आपल्या वेळेनुसार त्याला आपण काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. परंतु त्यामध्ये टार्गेट कुठं आपल्याला काय करायचं नाही आहे, मिस करायचं नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर या बॅचचा जो कालावधी आहे तो साधारण 4 महिन्याच्या आसपास आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 120 दिवसांचा आपला हा कालावधी असलेला हा सगळ्या बॅचचा प्रोग्राम आहे. आता या सगळ्या बॅचच्या अँगलनं ही जी सगळी माहिती मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली आहे, या माहितीच्या अँगलनं पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगतो जी अत्यंत महत्वाची आहे, ती लक्षात घ्या. मला आतापर्यंत वेगवेगळे जे विद्यार्थी भेटले किंवा माझ्या माध्यमातून त्यांना मला काहीतरी सांगण्याचं, परीक्षेभिमुख अभ्यास साहित्य पोहोचवण्याचं किंवा मार्गदर्शन करण्याची जी संधी मिळाली त्यामध्ये काही विद्यार्थी सक्सेस झाले आणि काही विद्यार्थी राहून गेले बिचारे. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. आपल्याला समजा मार्केटला सांगितलं की 50 कट ऑफ लागणार आहे, आपल्याला मार्क असतात 45, 47, 42, 48, 49. मार्केटची चर्चा आहे. परीक्षेनंतर विद्यार्थी चर्चा करतात, शिक्षक वृंद सुद्धा चर्चा करतात की अंदाजित असा पेपर होता, परीक्षेची काठिण्य पातळी अशा पद्धतीची होती, आपल्या सगळ्या भागातून काही प्रश्न आले, काही प्रश्न आले नाही. त्यानंतर एक सामान्यपर्यंत चर्चा होते. ठीक आहे, हरकत नाही. परंतु आपल्याला समजा एखादा विद्यार्थी म्हणतोय की 50 वगैरे कट ऑफ लागतोय आणि आपल्याला मार्क्स किती आहे, 62 आहे. म्हणजे याचा कॉन्फिडन्स कसा असेल, हा दुसऱ्या दिवशी आपल्या पूर्व परीक्षेचे सगळे टेबलवरचे पुस्तकं काढून ठेवून बाजूला ठेवेल आणि लगेच एक दिवस फ्रेश होईल. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा ह्या सगळ्या टीमचा गायडन्सचा फायदा घेईल आणि दुसऱ्या दिवशीपासून मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तो सज्ज असेल. आणि जो व्यक्ती पूर्व परीक्षेनंतर एक दिवस गॅप घेऊन दुसऱ्या दिवसापासून मुख्य परीक्षेची तयारी करतो त्याला पद मिळते. त्याला काय मिळते, पद मिळते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मग आपल्याला ही जी टार्गेट बेस्ड मेंटरशिप बॅच आहे ही तुम्हाला तीच करून देणार आहे. काय करून देणार आहे की या ठिकाणी तुम्हाला सगळे त्या विषयाचे टार्गेट दिले जाणार आहे आणि ते सगळे तुमच्याकडून काय करून घेतले जाणार आहे, पूर्ण करून घेतले जाणार आहे. तुमच्या सगळ्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपली जी फॅकल्टी आहे, ही जी संपूर्ण टीम आहे, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृत अशा पद्धतीचं काय करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यांना असं वाटतं की पूर्व परीक्षा दिल्यानंतर मला मुख्य परीक्षेचा अभ्यास दुसऱ्या दिवशीपासून करायचा आहे, त्यांनी या बॅचच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करा. या सगळ्या संदर्भामध्ये अजून काही आपल्याला डिटेल्स लागत असेल, हे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि सोबतच आपला क्लासचा या ठिकाणी काय दिला आहे, नंबर दिला आहे 97 93 92 41 41 किंवा 96 89 66 56 11 या 2 क्रमांकापैकी कुठेही फोन करा. आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी एवढं सांगितल्यानंतर अजून काही प्रश्न आपले असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांच्या भरपूर साऱ्या अशा पद्धतीची जाहिराती आहे ज्यामध्ये गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड अशा वेगवेगळ्या पदांचा काय आहे, समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली ही परीक्षा आतापर्यंतच्या सर्व परीक्षांपेक्षा मोठी परीक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या सगळ्या पदसंख्येनं ह्या सगळ्या जाहिराती असताना आपण कुठेच कमी पडणं अपेक्षित नाही आहे. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली संपूर्ण टीम या ठिकाणी मदत करण्यासाठी काय आहे, सज्ज आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये मी या ठिकाणी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद.